हाय. एक गंमत सांगते मैत्रिणीची. साधारणपणे सकाळी लवकर उठून घरचा स्वयंपाक किंवा डबे वगैरे असं सगळं करून 7:45-8ला मी चहा प्यायला बसते आणि एक्झॅक्टली त्यावेळेला माझ्या मैत्रिणीचा मला रोज फोन येतो. ती पण उठून तेच करते, डबे बनवते आणि लंच तयार करते आणि एक 10 मिनिटं आम्ही छान गप्पा मारतो. तर माझी ही मैत्रीण बऱ्याच वर्षात इंडियाला गेली नव्हती आणि ती अचानक इंडियाला गेली. आता ती इंडियाला गेल्यानंतर त्यांचं टायमिंग आणि आमचं अमेरिकेतलं टायमिंग वेगळं होतं. सो मला ते 7:00-7:30ची वेळ नेहमी मिस व्हायची. मग तिला मी एकदा फोन केला. म्हटलं, "अगं मला तुझी इतकी आठवण येते की आपला सकाळचा फोन राहतोय आजकाल." तर ती म्हणाली, "हो, बोला मॅडम फोन." म्हटलं, "म्हणजे?" ती जेव्हा फोन करायची ना, तेव्हा शी यूज्ड टू स्टार्ट विथ, "हां, बोला मॅडम." तर म्हटलं, "बरोबर आहे, बरोबर आहे. आपला बोला मॅडम कॉल मिस होतोय." तर आता हे सगळं मी तिच्याशी बोलताना माझी मावशी राहायला आली होती. माझी मावशी म्हणाली, "प्राजक्ता, तुला एक गंमत सांगते. इतक्या वर्षात मी कधी कोणालाही सांगितलं नाही, पण आता हे तुला सांगते." माझी पण एक खूप खास मैत्रीण होती. आमचं घर सोडून 2 गल्ल्या सोडून ती तिथे राहायची. घरची गरिबी होती तिची, त्यामुळे तिचं लवकर लग्न करण्यात आलं. मी तिच्याबरोबर सगळीकडे पत्रिका वाटायला गेले. पण झालं असं, तिने नेमकं आमच्याच फॅमिलीला बोलवलं नाही. त्यावेळेला मला तिचा खूप राग आला. पण काही वर्षांनी मी विसरले. तीही विसरली. पण बऱ्याच वर्षानंतर मला बदला घ्यायचा चान्स आला. तर मी मावशीला म्हटलं, "काय गं बाई, काय केलंस? तुझ्या लग्नाला तिला बोलवलं नाहीस." ती "छे, छे, छे, इतक्या हलक्यात थोडीच घेईन. माझ्या लेकीला करून दिलं तिच्या घरात सून म्हणून." मावशीला म्हटलं, "काय? हो, मग काय तर. तिचा मुलगा लग्नाचा झाला, माझी मुलगी लग्नाचीच होती. बस बोलणी केली आणि हिला पाठवलं तिच्या घरी." तर असं असतं बदला आणि बेस्ट फ्रेंड.